मंडळी नमस्कार. आपल्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा टॉपिक तरुण मुलं आणि मुली यांच्यासाठी मी काही गोष्टींचं आवाहन करू इच्छितो. यामध्ये मित्रांनो माझ्या असं निदर्शनास आलं, एक माझा वैयक्तिक असा अनुभव सांगतो की एक मुलगा, उदाहरण म्हणून मी ते देतो, वैयक्तिक घेऊ नका ते, की एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. नोकरीला आता लागल्याच्या नंतर त्यांनी काहीतरी आपल्या त्या डॉक्टरसोबत म्हणा, त्या मॅनेजमेंटसोबत म्हणा, काहीतरी एक बोलणं केलेलं असतं की मी काय काम करणार, मला किती मानधन मिळणार वगैरे वगैरे. तर अक्षरशः त्या मुलाला मी हॉस्पिटलमधलं तर काम करताना पाहतो, पण त्या डॉक्टरची गाडी धुणं म्हणा, दळण आणून देणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. आता हे करताना काम करण्याची लाज नसलीच पाहिजे ना, अजिबात नाही. त्याच्याशी काही मला देणं घेणे नाही आहे, उलट ती चांगली गोष्ट आहे. खरा प्रश्न इथं येतो की जर याच मुलाला त्याच्या आईनं, त्याच्या वडिलांनी हे काम सांगितलं असतं तर त्याने केलं असतं का? बऱ्याच जणांनी केलंही असेल, नो डाऊट. पण काही जणांचे तुम्ही वैयक्तिक जाऊन एकदा भेटा आई वडिलांना आणि मग बघा की हेच तरुण मुलं, तरुण मुली जेव्हा वडिलांनी म्हटलं असेल की अरे आज गाडी धु बरं, तर हाच मुलगा म्हणला असेल कुठं खराब होते, खराबच नाही आहे गाडी. पण इथे मात्र एखाद्या मालकानं, हे उदाहरण म्हणून दिलं, तुम्ही तेच उदाहरण एखाद्या दुकानदारासोबतही घेऊ शकता. मग तो कोणताही दुकानदार असेल, कापड दुकानदार असेल, किराणा दुकानदार असेल किंवा एखादी फर्म असेल, तेथेला माणूस तुम्हाला जेव्हा म्हणतो अरे जरा साफ करके ले लो, तेव्हा तुम्ही म्हणता का ये कहाँ गंदा हो गया, हे कुठं घाण झाले, तुम्ही गप उचलून ते करायला लागतं का नाही? जेव्हा मी महाविद्यालयात जातो तर जाताना मी सहज सकाळी सकाळी लक्षात येते की जेव्हा दुकान वगैरे काय उघडलेले तर मधातला तो मालक जो आहे तो त्या मुलाला हा थोडे साफ करके ले, वहाँ गंदा हुआ है, आणि अक्षरशः मुलांना पुष्टे दिल्या जातात आणि तिथं तो ती घाण काढून बाजूला टाकतो. चांगली गोष्ट आहे, कार्य केलंच पाहिजे, काम आपला तो अविभाज्य भाग आहे. पण हेच काम जर आपल्या आई वडिलांनी, आपल्या घरच्या सदस्याने सांगितलं तर तुम्ही केलंय का? नाही. तेव्हा मात्र तुमचे जन्मदाते वडील स्वतः जातात, साफ करतात का? मुलाला नको, त्याला आवडणार नाही. माय माऊली येते, आई येते, स्वतः ती घाण साफ करते, आपल्या दरवाजासमोर आपल्या अंगणातली घाण ती स्वतः साफ करते, तेव्हा तुम्ही हे केलं का? नाही. ठीक आहे, कालांतरानं आता तुमच्या समज आली, तुम्हालाही कळालं की हे करावं लागतं सर, आजपर्यंत नाही केलं ते ठीक आहे, गेले माझे ते दिवस, पण आता मला हे करावं लागतं. माझा खरा चर्चेचा मुद्दा आता मी आपल्याशी सुरू करतो. मला असं म्हणायचं की हे जे काही कामं तुम्ही नोकर झाल्याच्या नंतर करता, एखाद्याची तर तुम्ही नोकरी धरता, तुम्ही नोकर बनता आणि मग तुम्ही गपगुमान हे सगळे कामं करता, तेव्हा तुम्हाला तुमचे मित्र भेटायला येतात का? नाही. अरे चल 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 आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे, तमुक ठिकाणी, अजिबात नाही. तुमची जी वेळ आहे, उदाहरणार्थ सकाळी 8 ते सायंकाळी 6 किंवा 9 ते 7 किंवा 10 ते आणखीन काय जी वेळ आहे तुमची, त्या वेळेच्या नंतर तुम्ही आता कसं 10ची वेळ आहे आलो 12ला, तो ठेवील का मालक तुम्हाला? निगमनी इथून आलं का लक्षात? बरोबर दुसरा कर्मचारी तिथं तुमच्यासाठी वाट पाहत बसलेला असतो. समजा मी हॉस्पिटलमध्ये 9 वाजता तुम्ही येणार आहेत, मी तुमच्याकडे ड्युटी देतो, मी निघून जातो. तिथं किती प्रॉम्प्ट राहतो आपण? त्याच्यानंतर ड्युटीच्या अगोदर आपण जाऊ शकतो का? नाही. पूर्ण वेळ तिथं बसून राहू, भले काही काम असेल नसेल त्या गोष्टी वेगळे. त्या वेळेत जर काम नसेल तर हे मालक लोक असे आहेत की दुसरं काहीतरी काम सांगून त्या माणसाला कामाला लावतेतच, भले ते त्याच्या ड्युटीचा भाग असेल नसेल, त्याला काम सांगत राहतात का? तेव्हा आपणही कसं मनातल्या मनात ठरवतो, सर आपल्याला पैसे भेटतात ना, मग पैसे भेटतात म्हणून मग काम करावं लागतं, हे तर तुम्हाला अप्रत्यक्षरित्या मान्य झालं, चांगली गोष्ट आहे. मग हे जे तरुण मुलं मुली आहेत यांना मला हे सांगायचंय की तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या इथं नोकरी करता तेव्हा तुम्हाला इच्छा असो नसो त्या कामाविषयी प्रामाणिक राहावंच लागतं. मग तसंच जेव्हा तुम्हाला तुमचे आई वडील, तुमचे काका काकू, मामा मामी, आणखीन कोणी जे तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी आहेत, तुमचे हितचिंतक आहेत, ते जर तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करून देतात, तेव्हा तुम्ही ही सगळी चिकाटी का दाखवत नाहीत मित्रांनो? तेव्हा तर तुम्ही डायरेक्ट शेटजीच झालेले असतात. म्हणजे वडिलांनी जर एखाद्या मुलाला, कारण त्या आई वडिलांनी, त्या ज्येष्ठ मंडळींनी ह्या हाल अपेष्टा सहन केलेल्या असतात, पाहिलेल्या असतात, आणि त्यांची भावना असते की असं काही आपल्या लेकराच्या वाट्याला नको यायला बाबा, म्हणून ते तुम्हाला त्यांच्याकडं क्षमता नसताना देखील छोटासा का होईना एखादा उद्योग व्यवसाय दुकान काहीतरी सुरू करून देतात.
आता तेव्हा तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भूत राहते, वेगळंच काहीतरी, मला हे करायचं आणि ते करायचं नाही, वडील अरे कधीतरी त्यांची बाजू ऐकून घ्या. तुम्ही उद्या दुसरं करता ते ठीकच आहे, त्याचा अनुभव येईलच तुम्हाला हळूहळू. ह्या सगळ्या गोष्टीत मग तुम्हाला जर एखाद्या वडिलांनी काकानं येणं दुकान, तर हे सकाळी जाणार तिथं 10 वाजता डायरेक्ट त्या खुर्चीवरच बसायला, गल्ल्यावरच आपल्या भाषेत. अरे बाबा तिथे गेल्याच्या नंतर तू झाडलोट करायला का लाजतोस? दुसऱ्याची तर कसं गप मरून केलं. हां, दुसऱ्याची तर आपण काम करताना असं म्हणतो का की आज अमुक अमुक सुट्टी आहे, मला तुम्ही कसं काय फोन केला, हे काम करा. हो हो शेठजी, बरं बरं बरं. त्यानं बरोबर काम सांगितलं समजा, असं गृहीत धरा, हां ते तुमच्या गावात अमुक अमुक माणूस आहे, त्याला जाऊन भेट रे, आपलं हे काम आहे. तेव्हा आपण म्हणतो का कसं काय फोन केला तुम्ही सुट्टीच्या दिवशी, मी आज सुट्टीवर आहे, मी नाही करणार काम. असं करतो का आपण? नाही. हो 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 करून काम करत राहतो. तेव्हा आपण म्हणतो का आपल्या घरी एखादा पाहुणा आलाय, ड्युटीची वेळ आहे समजा तुमची, आज तुम्हाला कामावर जायचंय, आणि तुम्ही असं म्हणता का नाही नाही घरी पाहुणा आला आणि मी सुट्टी मारली. मालक म्हणते मग घरीच बस ना भाऊ, तू तुझे पाहुणे रावणे लग्न समारंभ तू घरीच बस. बरं, असं कधी तुम्ही पाहिलं का की तुम्ही 2-4 दिवस लग्नाला गेले, मालकानं मस्त सुट्टी पण दिली आणि वरून एक्स्ट्रा दिली तुम्हाला पैसे, की वा वा वा, असं गेलंय कधी? तो तुमचा पेमेंटच कापायला बसलाय. मग जेव्हा तुम्ही तुमचा एखादा छोटासा का होईना व्यवसाय सुरू करताना, तर माझी आपल्याला विनंती आहे की त्या व्यवसायाबाबतही तुम्ही इतकं प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या घरी कोणीही पाहुणा आला, राम राम, माझं काम आहे, मला जावंच लागेल. व्यवसाय स्वतःचा असला म्हणून काय झालं, नोकर असताना आपण कसे कामं नीट करतो, बरोबर जातो का नाहीत वेळेवर, नाही तर त्या मालकाची नजर तर मग तुम्ही बघितलेलंच आहे. असं पाहते खालून वरपर्यंत आपल्यालाच मेल्याहून मेल्यासारखं वाटायला लागते. मग तुम्ही तुमच्या व्यवसायाबाबतीतही इतकं जागरूक राहा, अगदी स्वतःला तशी शिस्तच लावून घ्या. मग मुलींनाही एखादा आपला ब्युटी पार्लरचा असेल, शिलाई मशीनचा असेल, आणखीन घरगुती पदार्थ, पण आपला एक व्यवस्थित कार्यक्रम असला पाहिजे, त्याचं नियोजन असलं पाहिजे की नाही. त्यावेळेस कोणते मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत, कोणता सार्वजनिक समारंभ नाही, सर्वप्रथम माझा व्यवसाय एकदा उभं राहीपर्यंत मित्रांनो, वर्ष 6 महिने तुम्ही जर का हे इतकं नेटानं केलं ना, मग एकदा तुम्ही वर आले, मग चिंता नाही. मग तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमही अटेंड करू शकता, नो डाऊट, त्या वेळेनुसार. मग तुम्हाला असं वाटलं सर मला दुसरे काय करायचं ते, पण जेव्हा तुम्ही स्टार्टअप पोझिशनमध्ये आहात, ह्या गोष्टी टाळा. मी जसं तुम्हाला म्हणलं की तुम्ही एखाद्याच्या दुकानावर नोकर आहे, येऊ देतो का तुम्हाला तुमच्या मित्रांना? बरं तेही बदमाशी येत नाही, तेव्हा ते तिकडं कुठं गायब झालेले राहते, विचारता सोय नाही. म्हणजे जेव्हा आपली गरज पडते तेव्हा मात्र ती शोधित येतात आपल्याला, आणि आपल्याला जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा असा ते चष्मा लावून शोधायला लागते कुठे कुठे, तेव्हा तर फोन पण उचलणार नाही ते तुमचा. आलं का लक्षात? व्यवसाय करताना मरून करा, इतका मरून करा की आपल्या साध्या भाषेत पायाला नख नाही राहिलं पाहिजे. आणि आपलं काम आहे ना सगळं साफसफाई स्वच्छता, काय काय आलंय काय काय नाही, आणि त्याला एक आपलं उदरनिर्वाहाचं साधन समजून करा. मौज मजा, कोणी आलंय ह्या ह्या हु हु असं नाही. काउंटरवर व्यवस्थित लक्ष देऊन, मी काही काही मुलांचं मला खूप म्हणजे आनंद झाला की ते मला म्हटले, देशमुख सर तुम्हाला हे फक्त एवढं दिसतं, जेव्हा मी हे सगळं उदाहरण म्हणून तुम्हाला ते ई सेवा वगैरे, आता तुम्हाला हे सगळं माहीत आहे. एक मुलगा, मला अजिंक्य नाव आहे त्यांचं, तुम्हाला म्हणे देशमुख सर मी सगळं व्यवस्थित घेतो, शटर खाली टाकतो, संध्याकाळची जी काही मी कामं दिवसभराची घेतलेले आहेत रात्री 12, 1, 2 पर्यंत ते करत बसतो. तेव्हा कुठं 4 वर्ष झालं मी तुम्हाला सतत रामराम घालतो, मी तुमच्यासमोर आहे, मी टिकून आहे. बरोबर आहे हो. 4-5 जणांना असं आपलं हुम टाकलं, सगळा पैसा दिसतो, त्यांना गेले 2 महिने जिकडे तिकडे पळून. म्हणून तुम्ही एक काम करा की दुसऱ्याच्या इथं आपण किती चिकाटीने करतो, पाहुणा आला तरी नाही, गप दुकानावर जावं लागते, गप हॉस्पिटलमध्ये जावं लागते, ड्युटीचा भाग आहे तो करावाच लागतो. मग तसंच इथेही म्हणा ना तुम्ही, एखादा पाहुणा आला, नाही पाहुणे हो, आपला आदरात इथे व्यवस्थित होईल, मी कामावर आहे, माझा तो व्यवसाय तुम्हाला करावाच लागतो. रात्रीचा दिवस केल्याशिवाय मित्रांनो उद्योगात यश मिळत नाही. भयानक स्पर्धा आहे. पण एक लक्षात ठेवा, स्पर्धा माणसाला डोक्यावर पण घेते बरं का. जो जिंकून येतो ना तो प्रचंड पैसा कमवतो. तुम्ही जर पैशासाठीच नोकरी करताय ना, उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःला फक्त शिस्त लावून घ्या. मग ती वेळेची असेल, श्रमाची असेल, व्यसनापासून दूर राहण्याची असेल, जिभेवर साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे. ओके दादा, हळूहळू हळूहळू वर्षभरानंतर तुम्ही मला सांगा की देशमुख सर खरोखर मी जसा दुसऱ्याच्या इथं नोकर होतो, त्यांनी मला जे जे कामं सांगितले मी ते नाईलाजानं केले, तितका वेळ मी माझ्या व्यवसायाला दिला,
तितकंच काम मी पोटतिडकीनं माझ्या व्यवसायामध्ये केलं, प्रामाणिकपणे केलं. आणि बघा सर, मी यशस्वी झालो आणि आज तुम्ही 2 जणांना नोकरी देता, 2 जणांना. म्हणून तरुण मुलींना, तरुण मुलांना माझी विनंती आहे की काही दिवस तुम्ही अनुभव म्हणून नोकरी कराच, नो डाऊट. परंतु एखाद्याला जर आई वडिलांनी जर हे उद्योग व्यवसाय जर काढून दिला असेल ना, तर त्यांनी तो स्वतःला इतकं भाग्यवान समजलं पाहिजे. अरे फार तुमचे होणारे अपमान वाचलेत, फार अपमान वाचलेत. मला कधी कधी त्या मुलांची खरंच कीव येते की यांच्या आईवडिलांनी यांना खरं किती लाडात वाढवलं असेल. कधी जेवताना ग्लास भरून न घेणारा मुलगा आता गप बाजूला डबा घेऊन तिकडे आपला जेवतो. वेळेची किमया आहे भाऊ ही. वेळ बदलते, ती बदलावी लागेल आपल्याला त्याच्यासाठी स्वतःला तसं स्वयंशिस्त लावून घ्यावी लागेल. आणि कोणी कितीही, मी तर म्हणतो आपले मुलं तर लगेच दुकान टाकताना स्वतःला 10,000ची खुर्ची घेतात आधीच. अरे बाबा, ती डेड इन्व्हेस्टमेंट कशाला करून बसला? आधीच 10,000ची खुर्ची, ती 2-4 वर्षानंतर 5-10 वर्षानंतर भांग. तू हळूहळू करणं, हळूहळू काही दिवस राहा ना उभा, छोटी खुर्ची घ्यायची फक्त. तिथं का काय झोपायचं का काय आपल्याला? नाही, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याचं उद्या रिटर्न काहीच येणार नाही, त्याच्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट करून बसते. आणि मग जे भांडवल खेळतं ठेवायचे त्याच्यासाठी काहीच राहत नाही मागं ना पुढं. मग किराया निघत नाही, विजेचं बिल निघत नाही, स्वतःचं जाणं. आणि मग म्हणते सर 10,000ची ती नोकरी परवडली असते ना. काही नाही, आपल्याला 10 तरी उरले असते ना. अरे पण इथं तू 17 ते 20,000 कमवू शकला असता ना, तिकडे तुला 10 भेटतात ना. तेवढंच काम जर तू स्वतःच्या उद्योग व्यवसायात केलं तर तुम्हाला 20,000 पडले असते, म्हणजे दुप्पट तुम्हाला पडले असते, हे मला सांगायचे. म्हणून माझी या तरुण मित्रमंडळींना विनंती आहे की स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा उद्योग दुसऱ्याच्या इथं नोकर असताना जितकं काम करतो तितकं तुम्ही करा. ते जे कामा व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला दुसऱ्या गोष्टी करायला लावतात, तसंच आपल्याही उद्योगात वेळ प्रसंगी आपल्यालाच हमाल बनावं लागेल, आपल्यालाच साफसफाईवाला बनवावं लागेल, आपल्यालाच डिलिव्हरी देणारा बनवावं लागेल. सगळं काही आपल्याला, आणि ते आनंदानं करायचं का? त्याच्या इथं करत नाहीत का आपण? तिथं लावतो का डोकं? हे सगळं आपण करा. आणि मग मला तुम्ही 2 वर्षानंतर सांगा की देशमुख सर बघा, 1 वर्षात मी माझं सगळं बाकीचं फेडून टाकलं, जेवढी मी गुंतवणूक केली ती, आणि पुढील हे 1 वर्षात मला इतका नफा झाला देशमुख सर. तर हा व्हिडिओ आपल्या या सर्व तरुण मुलांमुलींपर्यंत आपण पोहोचवा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनाही विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र आपल्या ह्या गरजू लोकांपर्यंत करा. ओके मंडळी, थांबतो. धन्यवाद.